नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र मघा आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2 वाजल्यापासून ते 3 वाजून 34 मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 2 मिनिटापासून ते 12 वाजून 50 मिनिटापर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7 वाजून 43 मिनिटापासून ते 9 वाजून 17 मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 10 वाजून 51 मिनिटापासून ते 12 वाजून 26 मिनिटापर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आज तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेणं, ती पूर्ण करून करून दाखवणं यासाठी आजचा संपूर्ण दिवस तुम्ही त्यामागे राहाल. त्याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार करता आजचा दिवस उत्तम राहणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ होतील. घरातल्या व्यक्तींसाठी काही पैसे खर्च करावे लागतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले सुद्धा विचार होऊ शकतो. दिवस आर्थिक संदर्भात तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण करून दाखवा. अडकलेली कामं, रेंगाळलेली कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे थोडंसं स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यय चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. त्याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त थोडंसं फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात डेव्हलप होईल. त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती, मूडवरती होऊ शकेल. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे होईल. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. याचप्रमाणे
तुम्ही कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण तुम्हाला संधी सुद्धा मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर पडू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. इझी मनीच्या मागे लागू नका. कुठल्याही गोष्टी सुरुवात आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल. तुमचा मूड चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस आजच्या दिवशी देऊ नका. तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी घडतील की ज्या शुभफलदायी राहतील. मात्र कुठलीही महत्त्वपूर्ण सुरुवात किंवा कमिटमेंट, प्रॉमिसेस आजच्या दिवशी मात्र देऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.